जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मुख्य पीक म्हणजे कांदा। मात्र बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आता त्रस्त झालेले आहेत। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उपबाजारामध्ये कांद्याची मोठी आवक झाली होती। 1500 ते 2000 रुपये बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी केंद्र सरकारच्या या धोरणाबद्दल आता नाराजी व्यक्त करतायत। आणि या सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या भागामध्ये मुख्य पीक म्हणून कांदा पीक घेतलं जातं। मात्र या कांद्याला कुठेतरी बाजारभाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांची दैना होताना पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांमध्ये बाजारभाव पडतात। किती कांदा खरं तर विक्रीसाठी या मार्केटमध्ये येतोय? यापूर्वी इथं 200-300 गाडी यायची, आता 50 गाडी येऊन सुद्धा बाजार 12 ते 15 रुपये, 18 रुपये, 20 रुपये भाव निघतो। पण हाच माल 4000 रुपये भाव होता एक महिन्यापूर्वी। गव्हर्नमेंटनी, शासनाने धोरण बांधलं की एक्सपोर्ट बंद, तर रुपयाचे 8 आणे झाले। व्यापाऱ्यांचे सुद्धा खूप पैसे गेले। शासन हे केवळ स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करते। शासनाला हे लक्षात येत नाही की आपण स्वतःचा हे करत असताना आपलं स्वतःचं सुद्धा नुकसान करून घेतोय। जे बाहेरच्या देशांना जी आपली मालाची जी सवय आहे ती आपण तोडतोय। ते बाहेरचे जे देश आहेत, दुबई, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, इकडं कोलंबो, श्रीलंकेला जो आपला माल जायचा, ते देशसुद्धा आता आपल्या कांद्याच्या भरोश्यावर राहायचं प्रमाण कमी होत चाललं आहे। मग आता त्याला पर्याय असा आहे की लॉंग टर्म एक्सपोर्ट पॉलिसी गव्हर्नमेंटने ठरवली पाहिजे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर लासलगाव नंतर या चाकण बाजारपेठेकडे पाहिलं जातं। दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर उत्पन्न खर्च खरं तर वाढत चाललाय शेतकऱ्यांचा, मात्र जो बाजारभाव आहे तो कुठेतरी कमी मिळतोय। या बाजारपेठेमध्ये अनेक शेतकरी तुमच्यासारखे कांदा घेऊन येतात। काय एकंदरीत परिस्थिती आहे? किती बाजारभाव मिळतोय? कांद्याला बाजारभाव सर्वसाधारण 10 रुपयापासून तर 20 रुपयापर्यंत आहे। पण कांदा उत्पादन करत असताना कांद्याला लाईट बिल असेल, तुमचं शेतीची मशागत असेल, खत असेल, याचे बाजारभाव प्रचंड वाढलेले आहे। एक सल्फेटची गोण 2000 रुपयाला मार्केटमध्ये मिळते। एक एकरी जर कांदा खर्च असेल तो तुमचा 20,000पासून तर 35,000 येतो। तेवढं उत्पन्न मिळत नाही, त्यामुळं कांदा पीक सध्या परवडत नाही। त्यापेक्षा ऊस पीक बरं असं सध्या वाटायला लागले शेतकऱ्यांना। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे।